नमस्कार. शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बी एडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे लिंग शाळा समाज, त्याला जेंडर सोसायटी स्कूल असं म्हटलं जातं, त्यातील महत्त्वाचे असे MCQ मी आज घेणार आहेत. हे MCQ आधीच्या पेपरमध्ये आलेले आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. ते MCQ आज आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहेत. चला बघा, इथं कसं दिलेलं आहे, वर इंग्लिशमध्ये दिलेले आहे. जे इंग्लिशमधून बी एड करत आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे, आणि जे मराठीतून करत आहे त्यांच्यासाठी खाली मराठीत दिलेलं आहे. पेपरमध्ये आलेले क्वेश्चन आहेत. ज्यांनी कोणी इंग्लिशमधनं डी एड करत आहे त्यांना हे उपयोगाचं आहे, त्याचप्रमाणे मराठीमधनं करत आहेत त्यांनाही उपयोगाचं आहे. आपण मराठीमधनं पाहूया. बघा, पहिला प्रश्न आहे, राज्य सरकारने ज्या ठिकाणी मागणी अथवा गरज असेल तेथेच मुलींच्या स्वतंत्र शाळा सुरू कराव्यात अशी शिफारस डॅश डॅश आयोगाने केली, तर ही शिफारस केलेली आहे मुदलियार आयोगाने. लक्षात असू द्या, कशाची शिफारस केली, तर मुलीच्या स्वतंत्र शाळा सुरू करण्याची शिफारस त्यांनी केलेली आहे. कोणी? मुदलियार आयोग. लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. इथे बघा इंग्लिशमध्ये सेकंड प्रश्न दिलेला आहे, परत खाली तोच प्रश्न मराठीत दिलेला आहे. त्यानंतर बघा, इसवी सन 1958मध्ये भारत सरकारने स्त्री शिक्षणासाठी एक राष्ट्रीय समिती नेमली होती. तिच्या अध्यक्षा डॅश डॅश होत्या, तर तिच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गाबाई देशमुख ह्या होत्या. लक्षात असू द्या, 1958मध्ये ती समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचं नाव होतं राष्ट्रीय समिती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, माध्यमिक शाळेत गणित व विज्ञानाचे अध्यापन करणाऱ्या स्त्री शिक्षकांना विशेष प्रोत्साहन द्यावे अशी शिफारस डॅश डॅश समितीने केली, तर अशी शिफारस कोणी केली आहे, ते हंस मेहता समितीने केलेली आहे. कोणती शिफारस केली, तर गणित आणि विज्ञानाचे अध्यापन करणाऱ्या ज्या स्त्री शिक्षिका आहेत त्यांना विशेष प्रोत्साहन देण्याची. त्यानंतरचा बघा प्रश्न, भारतात मुलीच्या प्राथमिक शिक्षणात गळती होण्याच्या कारणात पुढीलपैकी डॅश डॅश कारणाचा समावेश होत नाही. नाही विचारलं आहे ते बघा, मुलीच्या शिक्षणाबद्दलची उदासीनता हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, लैंगिक असमानता नष्ट करण्यासाठी खाली दिलेल्या उपायापैकी डॅश डॅश उपाय योग्य वाटत नाही. ऑप्शन बघा, कुटुंबात व समाजात मुलीचा सन्मान करणे, मुलींना मुलापेक्षा जास्त स्वातंत्र्य देणे, प्रौढ शिक्षणाद्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, आणि चौथा ऑप्शन आहे मुलीच्या हीनतेची वागणूक न देणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, मुलींना मुलापेक्षा जास्त स्वातंत्र्य देणे ही योग्य वाटत नाही. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुरुष व स्त्रियांचे शिक्षण सारखे असावे, त्यात फरक असू नये अशी शिफारस डॅश डॅश आयोगाने केली, तर ही शिफारस माध्यमिक शिक्षण आयोगाने केलेली आहे. ते असे म्हणतात की पुरुष व स्त्रियांचे शिक्षण सारखे असले पाहिजे, त्यामध्ये फरक नसला पाहिजे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी राष्ट्रीय माध्यमिक सर्व शिक्षा अभियान डॅश डॅश साली सुरू करण्यात आलं, तर सर्व शिक्षा अभियान हे 2010 साली सुरू करण्यात आलं. साल लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्त्री शिक्षणासाठी केंद्रामध्ये राष्ट्रीय परिषद असावी व सर्व राज्यामध्ये राज्य परिषदा स्थापन कराव्यात ही शिफारस डॅश डॅश समितीने केली, तर ही शिफारस कोणी केलेली आहे, तर स्त्री शिक्षणासाठीची राष्ट्रीय समिती त्यांनी ही शिफारस केलेली आहे की राज्याने केंद्रावर स्त्रियांसाठी राष्ट्रीय समिती स्थापन करावी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॅश डॅशमध्ये भारत सरकारने स्त्री शिक्षणासाठी एक राष्ट्रीय समिती स्थापन केली. आपण वर क्वेश्चन पाहिला 1958 साली. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने डॅश डॅश वर्ष महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून घोषित केलं, तर 2001. त्यानंतरचा बघा प्रश्न, सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात डॅश डॅश सालापासून झाली, 2001 ते 2002 सालापासून सुरू झालेली आहे. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या वैशिष्ट्यापैकी डॅश डॅश वैशिष्ट्य कुटुंब संस्थेचे नाही. तर बालकांना औपचारिक शिक्षण मिळते हे कुटुंब संस्थेचे वैशिष्ट्य नाही आहे, त्यांना अनौपचारिक शिक्षण कुटुंबाद्वारे दिलं जातं. तर त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे,
सर्व शिक्षा अभियान डॅश डॅश शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी राबवले जाते, तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सर्व शिक्षा अभियान हे राबवले जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, बालकाचा भाषा विकास करण्याचे प्रमुख कार्य प्रथमतः डॅश डॅश ही संस्था करते, तर त्याचे ऑप्शन बघा, कुटुंब संस्था. कुटुंब संस्थेमध्येच भाषा शिकण्याला मुलांची सुरुवात होत असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रामुख्याने औपचारिक शिक्षणाचे साधन म्हणून डॅश डॅश ही संस्था महत्त्वाची आहे. कुटुंब, शाळा, समुदाय, धार्मिक संस्था. तर शाळा ही प्रामुख्याने औपचारिक शिक्षणाचे साधन किंवा माध्यम म्हणून उपयोगी ठरते. त्यानंतरचा बघा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारातील कलम डॅश डॅशनुसार सर्व व्यक्तींना कायद्यासमोर समानता, कुठलं, कायद्यासमोर समानता हा अधिकार प्रदान करण्यात आला आहे, तर कलम 14 नुसार सर्वांना कायद्यासमोर समानता प्रस्थापित करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, शाळेचा किमान अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण न करता मध्येच शिक्षण सोडणे याला डॅश डॅश म्हणतात, तर त्याला काय म्हणतात, गळती असं म्हणतात. मध्ये शाळा सोडून जाणं त्याला गळती असं म्हणतात. त्यानंतरचा बघा प्रश्न, लिंग समभावासाठी शालेय अभ्यासक्रमातील गाभा घटकामध्ये स्त्री पुरुष समानता या मूल्यांचा मूल्य शिक्षणात डॅश डॅश धोरणानुसार समावेश करण्यात येईल असे ठरविण्यात आले, तर ते कोणतं धोरण होतं, तर 2001चं दुसरं जे धोरण होतं महिला धोरण, त्यामध्ये असं सांगण्यात आलं की स्त्री पुरुष समानता या मूल्य शिक्षणात समावेश करण्यात यावा. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण डॅश डॅश इतके आहे, तर 925 असं लिंग गुणोत्तराचं प्रमाण महाराष्ट्रात आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1978 सुधारित बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बघा 1978ला काय झालं तर बालविवाह प्रतिबंधक कायदा झाला. विवाहासाठी मुलीचे वय डॅश डॅश वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, तर किती, 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्त्रियांचा दर्जा उंचवण्याचे एक प्रमुख साधन म्हणून शिक्षण काम करेल अशी स्पष्ट ग्वाही डॅश डॅश या शैक्षणिक धोरणाअंतर्गत दिली गेली, तर 1967 जे शैक्षणिक धोरण झालं त्यामध्ये असं सांगण्यात आलं की स्त्रियांचा दर्जा उंचवण्याचं एक प्रमुख साधन म्हणून एक शिक्षण काम करेल अशी ग्वाही 1967च्या शैक्षणिक धोरणात देण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील स्त्री पुरुष साक्षरतेत दोघांमधील साक्षरतेचे अंतर डॅश डॅश होते, तर दोघांमधील साक्षरतेचे अंतर 16.68% होतं, 16.68% होतं. त्यानंतरचा प्रश्न बघा, सर्वप्रथम डॅश डॅश वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले गेले, तर 1975 हे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न बघा, शिक्षित स्त्रीशिवाय शिक्षित व्यक्ती निर्माण होऊ शकत नाही असे डॅश डॅश आयोगाने म्हटले होते, तर हे राधाकृष्णन आयोग असं म्हटलं आहे की शिक्षित स्त्रीशिवाय शिक्षित व्यक्ती निर्माण होऊ शकत नाही, राधाकृष्णन आयोग, लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, श्रीमती हंस मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मुले व मुली यांच्या अभ्यासक्रमातील भेदासंबंधीच्या समितीची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली, तर लक्षात काय ठेवायचं आहे, भेदासंबंधीची समिती 1961 साली स्थापन करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न बघा, जगातील सर्वाधिक महिला शिक्षण निर्देशांक डॅश डॅश या देशाचा आहे, तर जगातील सर्वाधिक महिला शिक्षण निर्देशांक हा फ्रान्स या देशाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, शारीरिक, सामाजिक, भावात्मक आणि रचनात्मकतेचा विकास इत्यादी गुणांचा विकास करण्यात डॅश डॅश संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, तर शाळा ही जी संस्था आहे ते विद्यार्थ्याचा शारीरिक, सामाजिक, भावात्मक आणि रचनात्मकतेचा विकास करण्यात महत्त्वाचे कार्य करते. त्यानंतरचा प्रश्न बघा, कुटुंबातील लैंगिक भेदभाव नष्ट करण्यासाठीच्या खालील पर्यायापैकी डॅश डॅश पर्याय योग्य वाटत नाही, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वृद्ध व प्रौढ महिलांचा अनादर करणे हे पर्याय योग्य वाटत नाही. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे,
बालविवाह, पडदा पद्धती, हुंडा पद्धती, मुलगी, परक्याचे धन असते, ह्या सर्व अयोग्य प्रथांचे मूळ डॅश डॅशमध्ये आहे. तर हे सर्व प्रथा कशात चालल्या जातात, तर सामाजिक जी चालीरीती चालत आलेल्या आहेत त्यामध्ये ह्या प्रथांचा समावेश होतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मुले व मुली यांच्या बौद्धिक अथवा मानसशास्त्रीय क्षमतेत कोणताही फरक नसतो, दोघांमधील शारीरिक फरक महत्त्वाचा नाही, असे डॅश डॅश समितीने म्हटले आहे. तर अभ्यासक्रमातील भेदासंबंधीची समिती आहे त्यांनी असं म्हटलं आहे की मुले व मुली यांच्या बौद्धिक अथवा मानसशास्त्रीय क्षमतेत काहीही फरक नसतो. फरक असतो तो शारीरिक फरक, पण त्याच्यात काहीही त्या शारीरिक फरकांचा बदल किंवा फरक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर पडत नाही, असं अभ्यासक्रमातील भेदासंबंधीच्या समितीने म्हटलेलं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, 1992च्या कृती कार्यक्रमानुसार स्त्री शिक्षकांचे प्रमाण डॅश डॅश वाढवण्यावर भर देण्यात आला. तर 1992चा जे कृती कार्यक्रम झाला त्यानुसार 50% ह्या स्त्री शिक्षकांचं प्रमाण वाढवण्यात आलं. किती टक्के? 50%. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी जनतेच्या सहाय्याच्या अभावाची कारणे शोधण्यासाठी 1963 डॅश डॅश समिती नेमली होती. तर श्री एम भक्त वत्सलम समिती ही नेमण्यात आली होती. कशासाठी? तर ग्रामीण भागातील ज्या मुली आहेत त्यांच्या शिक्षणासाठी जनतेचं सहाय्य का मिळत नाही, का अभाव आहे यांचं कारण शोधण्यासाठी श्री एम भक्त वत्सलम ही समिती 1963 नेमण्यात आलेली होती. त्यानंतरचा बघा प्रश्न झालेले आहेत, एवढेच प्रश्न आहेत. तुम्ही पाहू शकता पेपरमध्ये एवढे पडलेले प्रश्न आहेत. त्यानंतर बघा आणखी काही क्वेश्चन आहेत. त्यातला बघा पहिला क्वेश्चन आहे, लिंगजाती ही संकल्पना डॅश डॅशद्वारे निश्चित होते. तर जन्मजात लिंगजाती ही संकल्पना निश्चित होत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने युनोने डॅश डॅश हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं 1975. क्वेश्चन काही डबल झालेले आहेत पण ते महत्त्वाचे आहेत आणि जर डबल झाली तरी तुमची त्यामध्ये रिव्हिजन होते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, पुरुषांची मानसिकता ही डॅश डॅश छळाचे मुख्य कारण आहे लैंगिक. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, महिला सक्षमीकरणाची संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली. तर महिला सक्षमीकरणाची संकल्पना पाउली फ्रीरे यांनी मांडलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पोशाख, खेळ, वर्तन इत्यादी लिंगभाव भेद प्रथम डॅश डॅश पासून केला जातो. तर कुटुंबापासून याची सुरुवात होते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, स्त्रीवाद म्हणजे डॅश डॅश होय. तर स्त्रीवाद म्हणजे स्त्री हक्कविषयक जागरूकता, स्त्री वातावरणाविषयी जागरूकता, स्त्री स्वविषयक जागरूकता, ह्या सर्व जागरूकतेचा समावेश स्त्रीवादमध्ये होतो. म्हणून वरील सर्व हे याचं आन्सर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, समाजात स्त्री आणि पुरुष भेदासंबंधी डॅश डॅश ही संकल्पना वापरली जाते. तर समाजात स्त्री आणि पुरुष भेदासंबंधी लिंगभाव ही संकल्पना वापरली जाते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, जीवनशास्त्रीय दृष्ट्या स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक भिन्नतेच्या संदर्भात डॅश डॅश ही संकल्पना वापरली जाते. तर शारीरिक भिन्नतेच्या संबंधात विचारलं तर लिंगजाती ही संकल्पना वापरली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, मर्दानीपणा म्हणजे, तर मर्दानीपणा म्हणजे दणकटपणा, मजबूतपणा, बळकटपणा यांचा सर्वांचा समावेश होतो. म्हणून वरील सर्व याचा आन्सर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, मुलगा आणि मुलगी यांच्या कामासंबंधी निश्चिती कुटुंबाकडून डॅश डॅशमुळे केली जाते, लिंगभाव पक्षपातामुळे केली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, स्त्री मुक्ती दिन म्हणून 3 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, डॅश डॅशद्वारे महिलांमध्ये स्वप्रतिमा विकसित होते. तर मी सक्षम आहे याद्वारे ती महिलांमध्ये स्वप्रतिमा विकसित होत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश या शैक्षणिक धोरणात 10 गाभाभूत घटकामध्ये स्त्री पुरुष समानता घटक समाविष्ट करण्यात आलं. तर 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झालं त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा घटक समाविष्ट करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न बघा, समाज, कुटुंब, शाळा यामध्ये कामाच्या संबंधी भेद केला नाही तर डॅश डॅशची जाणीव निर्माण होईल. तर समानतेची जाणीव निर्माण होईल जर समाज आणि कुटुंब आणि शाळामध्ये कामासंबंधी मुलामुलीमध्ये भेदभाव नाही केल्यास. त्यानंतरचा प्रश्न बघा,
लिंगभाव पक्षपातामध्ये डॅश डॅश गोष्टी दर्शवतात, तर बालविवाह, स्त्री बालहत्या, पडदा पद्धती आणि वरील सर्व या सर्व गोष्टी हा लिंगभाव पक्षपातामध्ये दर्शवतात किंवा समाविष्ट होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. स्त्री सबलीकरणे म्हणजे डॅश डॅश हो, तर आत्मनिर्भरता, स्त्रीची क्षमता वृद्धी, स्त्रीची स्वावलंबन, स्त्रीचं हे सर्व गोष्टी स्त्री सबलीकरणात येतात, म्हणून वरील सर्व हे याचं आन्सर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. स्त्रीला आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय व राजकीय क्षेत्रात योग्य प्रमाणात सहभागी करून घेणे म्हणजे डॅश डॅश होय, तर या सर्व क्षेत्रात स्त्रीला सहभागी करून घेणं म्हणजे महिला सक्षमीकरण होय. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्वातंत्र्यपूर्व काळात डॅश डॅश यांनी सती प्रथा बंद केली, तर स्वातंत्र्यपूर्व काळात लॉर्ड बेटिंक यांनी सती ही प्रथा जी होती ती बंद केली. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्वतंत्रपणे महिला धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. भारत सरकारने डॅश डॅश हे वर्ष महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून घोषित केलं, तर 2001 हे वर्ष महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी डॅश डॅश संज्ञामध्ये लिंगभाव पक्षपात दिसून येत नाही, तर मैत्रीपूर्ण या संज्ञेमध्ये लिंगभाव पक्षपातपणा दिसून येत नाही. त्यानंतरचा प्रश्न बघा. समवयस्क गट, कुटुंब, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये यावरून डॅश डॅश ठरते, तर लिंगभाव ठरला जातो. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्त्रियांच्या राजकीय सबलीकरणासाठी घटनादुरुस्तीद्वारे डॅश डॅशद्वारे आरक्षण प्राप्त झाले, तर 33% आरक्षण हे राजकीय सबलीकरणामध्ये घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झालेले आहे महिलांना. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचे एक प्रमुख साधन म्हणून शिक्षण काम करेल अशी स्पष्ट ग्वाही डॅश डॅश या शैक्षणिक धोरणाअंतर्गत दिली, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये अशी ग्वाही देण्यात आली की स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचे एक प्रमुख साधन म्हणून शिक्षण काम करेल. लक्षात असू द्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. मुलीमध्ये स्वप्रतिमा निर्माण करण्यात डॅश डॅश घटक महत्त्वाची भूमिका पार पडतात, तर मित्र, शाळेतील अनुभव, समाज आणि कुटुंब हे सर्व घटक मुलीमध्ये स्वप्रतिमा निर्माण करण्यास महत्त्वाचे घटक आहेत, त्यामुळे वरील सर्व हे याचं आन्सर राहील. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्त्रीमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी डॅश डॅश क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे, तर स्वनिर्णय, स्वमत, चर्चा, सहभाग आणि वरील सर्व, तर वरील सर्व याचं उत्तर राहील. स्त्रीमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तिला स्वतः निर्णय घेतला पाहिजे, स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे आणि चर्चेत सहभागी होता आलं पाहिजे. ह्या सर्व क्षमता तिच्यात असतील तर ते स्त्रीमध्ये आत्मविश्वास वा स्वची जाणीव निर्माण करू शकते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. जुन्या परंपरांचा त्याग करून स्त्रियाला स्वातंत्र्य देणे म्हणजे डॅश डॅश सबलीकरण होय, तर जुन्या परंपरांचा त्याग करून स्त्रियांना स्वातंत्र्य देणे म्हणजे सामाजिक सबलीकरण होय. त्यानंतरचा प्रश्न बघा. लिंगभाव रचनेत डॅश डॅशद्वारे बदल होऊ शकतो, तर लिंगभाव रचनेत कुटुंबाद्वारे बदल होऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. झाशीच्या राणीला डॅश डॅश ही उपमा देता येईल, तर मर्दानीपणा ही उपमा झाशीच्या राणीला देता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. एवढेच प्रश्न आहेत. आता आपण एवढे प्रश्न पाहिले, राहिलेले प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.